नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवूया. तर चला आज आपण अंडा ब्रेड बनवूया. तर तो अंडा ब्रेड कसा बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींनो. त्याच्यासाठी आपण प्रथम हे ब्रेड घेतलेले आहे, ब्रेडचं पॉकेट. आणि हे बघा, ब्रेड असे खोलून ठेवलेले आहे. आता हे ब्रेड घेतले आपण अंडा ब्रेड बनवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी हे तीन अंडे घेतलेले आहे. साधा सोपा आपल्या गावाकडचा अंडा ब्रेड मी बनवणार आहे. हे 3 अंडे घेतलेले आहे. त्याच्यानंतर काय काय लागतं त्याच्यासाठी हे सामान आपण घेतलेलं आहे साहित्य. तर हे बघा, त्याच्यासाठी मी ह्या कांदा घेतलेला आहे बारीक असा, छान असा चिरून. त्याच्यानंतर मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे बारीक ह्या. आणि हे टमाटे मी बारीक असे चिरून घेतलेले, कोथिंबीर चिरून घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली. आणि ह्या मिरच्या साधारण अशा वरून टेस्टी नाही तिखट लागलं त्याच्या संग खाण्यासाठी अशा साधारण 2 ह्या हिरव्या मिरच्या तळण्यासाठी घेतलेल्या आहे. तर साधा सोपा आपला अंडा ब्रेड कसा बनतोय साधा सोपा हा मी तुम्हाला गावाकडचा आमचा दाखवत आहे. तर चला आता आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो बघा, तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे. ह्याचप्रमाणे मी जसं बनवते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता आपण बनवूया. तर हे बघा मैत्रिणी, छान असे 3 अंडे आपण फोडून घेतलेले आहे. तर आता याच्यात ह्या अंड्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, मिरच्या टाकलेल्या आहे. त्या अशा मिरच्या टाकल्या. त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे कांदा. कांद्यानंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे टमाटे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे चवीसाठी हे मीठ. आता कांदा, टमाटर, हळद, मीठ आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या या पद्धतीने एवढं साहित्य आपण टाकलं आहे. तर आता आपण हे मस्त असं छान आपण हलवून घेणार आहोत. तर आता एकजीव असं छान असं एकजीव हलवून घ्यायचे हे अंडाजी. म्हणजे एकजीव झालं ना तर याच्यावर चोळण्याला बी छान. तर आता मी छान असं मस्त हलवून घेते. तर मैत्रिणी, माझी साधी सोपी रेसिपी राहणार आहे. काय असं एकदम भारी नाही, असेल तसं फुगलं फागलं, एकदम साधी आणि सोपी गावाकडची. पण पूर्ण व्हिडिओ बघायचा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर हे एकजीव चांगलं प्रकारे कांदा आणि ते पूर्ण एकसारखं असं झालं पाहिजे. आता आपल्याकडे काही ते मशीन नाही, साधा आपण चम्मचने हलवणार आहोत. हे बघा असं एकजीव. हे एकजीव छान असं झालेलं आहे. सर्व गिल वगैरे सर्व फुटून गेलेलं आहे. मीठ तुमच्या पद्धतीने टाका जा मैत्रिणींनो, तुमच्या चवीनुसार. तुम्हाला किती लागतं खारट आणि त्या पद्धतीचं. कोणी लय आळणीच खातं, कोणी खारट खातं. तर आता हे छान असं आपलं हे काढून झालेलं आहे बघा. असं ह्या पद्धतीने मस्त असं एकजीव आपण घेतलेलं आहे काढून. असं आता आपण तेल याच्यावर तव्यावर टाकलं आहे. आपला साधा आणि सोपा अंडा ब्रेड हा तव्यावरचा बनणार आहे. तर आता आपण तवा हा ठेवलेला आहे तव्यावर, छान असं तेल तापायला ठेवलेलं आहे. आता थोड्याच वेळात तुम्हाला अंडा ब्रेड कसा बनवतात ते दाखवते. ओळखायचं तापलं म्हणजे तर असं थोडंसं घ्यायचं हाताला, अंड्याचं वगैरे असं टाकून बघायचं. जर ते वरती फुगून आलं तर समजून घ्यायचं तेल तापलं आहे. तर चला आता आपण बनवणार आहोत. हे छान असं कालवून घेतलेलं आहे. पण मी याच्यामध्ये 1 चम्मच पाणी टाकणार आहोत.
पाणी का टाकणार आहोत 1 चम्मच, कारण पाणी 1 चम्मच याच्यात टाकल्यामुळे अंड जास्त फुगल्या जातं आणि छान असं बनतं, फुगतं. पोळी जर बनवायची असली त्याच्यात आपण 1 चम्मच पाणी टाकलं ना तर खूप मोठी पोळी होते. तर आता आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे फुगण्यासाठी. तर चला मैत्रिणींनो, आता आपण छान असं बनवणार आहोत. हवा ह्या पद्धतीने आपण ब्रेड घेतलेला आहे. साधं सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आपण असा ब्रेड उचलून घेतलेला आहे. आणि हे बघा, हे असा मी ब्रेड टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून असं चमच्याने थोडं असं छान असं आपण जे कालवलेलं आमलेटचं ते टाकलेलं आहे. तर मैत्रिणींनो बघा, साधा आणि सोपा आपलं ह्या पद्धतीने बनणार आहे. तर आपला हा अंडा ब्रेड बघा कसा फुगतोय, कारण का आपण त्याच्यामध्ये अंडा कालवताना त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. सोपा, साधा आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. आता आपण काय करणार आहे मैत्रिणी, याला उलटणार आहे. एका हातात मोबाईल असल्यामुळे मला हे बघा ह्या पद्धतीने हे बघा असं उलटणार. साधा सोपा असे अंडा ब्रेड आपण सर्व असे मस्त असे बनवून घेणार आहोत. एकदम छान असं तोंडाला चव आणि एकदम छान लागणार असं आपण साधा सोपा आपला मुलांना टिफिनला नेण्यासाठी, घरी खाण्यासाठी साधा सोपा आपला अंडा ब्रेड तव्यावरचा. हे बघा, आता आपण परत याला उलटूया. तो हे बघा आपला कसं साधा आणि सिंपल असा किती छान असा झालेला आहे. तर मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपण सगळं हा अंडा ब्रेड असे बनवून घेणार आहोत. छान असे तळणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, असा साधा आणि सोपा आपला असा हा अंडा ब्रेड तयार झालेला आहे. तर असे आपण सर्वच बनवून घेणार आहोत. साधा आणि सोपा. मला हे असं उलटता येत नाही मैत्रिणींनो. तर हे बघा असं ह्या पद्धतीने मी बनवलेला आहे. तर हा बघा मैत्रिणी, छान असा आपला अंडा ब्रेड हा तयार झालेला आहे. तर ह्या पद्धतीने आपण सगळे अंडा ब्रेड तयार करणार आहोत. छान असा मस्त खमंग आणि एकदम छान तोंडाला चव लागणारा असा अंडा ब्रेड तव्यावरचा आपण बनवत आहोत. साधा आणि सोपा. तर असे सर्व आपण बनवून घेणार आहोत. या पद्धतीने आपण सर्व बनवून घेणार आहोत. आता बस याच्यावर धर ना, कुठे धरण काहीच जमत नाही. तर हे बघा ह्या पद्धतीने आता आपण असं छान ब्रेड बुडवून घेतलेला आहे. हे बघा ह्या पद्धतीने आता मी हा तव्यावर टाकणार आहोत.
तर ह्या पद्धतीने मैत्रिणींनो सर्व असे ब्रेड आमलेट तयार होणार आहे। तर हे बघा वर हे बघा ह्या पद्धतीने। तर आता आपण उलटणार आहोत हा असे मस्त खायला आणि छान असे साधा आणि सोपा। तर ह्या पद्धतीने सर्व आपले ब्रेड आमलेट आता हे तयार होणार आहे। तर बघा मैत्रिणींनो माझे साधे सोपे असे तव्यावरचे ब्रेड आमलेट मी कसं तयार केलेलं आहे हा तुम्हाला मी दाखवलेला आहे। तर बघा ह्या पद्धतीने असे सर्व आता हे आपण टाकलेले आहे। आता मस्त असे तळून घेणार आहे। खमंग गाण्याची छान मस्त ब्रेड आमलेट दारी पाऊस पडत आहे आनंद घेण्यासाठी मुलांना नातवांना बनवले आहे छान। तर बघा ह्या पद्धतीने बनवले तुम्ही बी बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू। तर हे बघा मैत्रीण आपले साधे सोपे असे ब्रेड आमलेट मी बनवलेला आहे गावाकडचा साधा आणि सोपा। तर तो कशा पद्धतीने बनवला हे मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्याच्यावर ह्या 2 हिरव्या मिरच्या आपल्या गावाकडच्या साध्या सोप्या मीठ भरून आणि त्याच्यातलं बी काढून अशा छान अशा तळलेल्या आहे। तर बघा मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तव्यावरचा ब्रेड आमलेट तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा। आणि हे बघा मिरची म्हटलं तर तोंडाला तशी चवच येते। तर ही बघा अशी मस्त अशा छान मिरच्या तळलेल्या आहे। तर ह्या पद्धतीने साधा आणि सोपा मी बनवलेला आहे। तर चला मैत्रिणींनो या आनंदी घ्याला आमलेट ब्रेडचा। चला मैत्रिणी बाय। दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येते। माझी रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका। चला बाय मैत्रिणी।